ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी24 तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। अहो ताई, तुम्हाला बोलले होते ना साईराम इलेक्ट्रॉनिक्स मध्ये एकदम धमाकेदार ऑफर चालू आहे। हो का? ते इथेच तर आहे। अरे मला तर खूप खरेदी करायची आहे। इथे फ्रीज, टीव्ही, इन्व्हर्टर, बॅटरीज आणि वॉशिंग मशीन आणि आटा चक्की यावर आकर्षक बक्षिसे मिळतात। मी ऐकलंय इथे लकी ड्रॉ मध्ये इलेक्ट्रिक बाईक पण मिळते, हे खरं आहे का? हो ग, एकदम खरं आहे। इथे बक्षीस म्हणून 43 इंचेसचा स्मार्ट टीव्ही सुद्धा मिळतोय। खरं? आणि हे तिसरे बक्षीस मध्ये फ्रीज सुद्धा मिळतंय। अरे वा, छानच की। आणि इथे चौथे बक्षीस वॉशिंग मशीन सुद्धा मिळते आणि गिरणीचे चक्कर मारायचा तर प्रश्नच संपला। बक्षीस म्हणून आटा चक्की सुद्धा मिळते। अगं पण ही ऑफर कधीपर्यंत आहे? ही ऑफर 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत आहे आणि हा लकी ड्रॉ सोडत आहे 11 डिसेंबर 2025। तसेच सर्व प्रकारचे फायनान्स सुविधा पण उपलब्ध। आमची खरेदी तर झालीये, आता तुमच्या खरेदीचं काय? आताच भेट द्या साईराम इलेक्ट्रॉनिक अँड बॅटरीजला। पत्ता खरेदी विक्री संघ, व्यापार संकुल, नगर मनमाड रोड, राहुरी। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। नमस्ते, मी डॉक्टर सोनाली माने, साईराम हॉस्पिटल राहुरी, मंदत्व तज्ज्ञ व एम्ब्रॉलॉजिस्ट तज्ज्ञ। आपल्या इथे IVF बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे। तर त्यामध्ये IVF, ICSI, एम्ब्रियो डोनेशन, एग फ्रीजिंग, स्पर्म फ्रीजिंग तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो। आपल्या इथे हमखास गुण येण्यासाठी प्रयत्न केले जातात। साईराम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। राहुरी तालुक्यातील म्हैसगाव इथे काही व्यापाऱ्यांनी पानंद रस्त्यावरती अतिक्रमण करून रस्ता पूर्णपणे बंद केला। त्यामुळे ग्रामस्थांना अनेक अडचणीचा सामना करावा लागतोय। सदर रस्ता 8 दिवसांमध्ये खुला न झाल्यास राहुरी तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण छेडण्यात येईल, असा इशारा म्हैसगाव ग्रामस्थांनी दिलाय। राहुरी तालुक्यातील म्हैसगाव ही मोठी लोकशाही असलेलं गाव आहे। परिसरामधील ताहराबाद, कोळेवाडी, आग्रेवाडी आदी गावांमधील म्हैसगाव हे बाजारपेठेचं ठिकाण आहे। त्यामुळे म्हैसगाव इथे नेहमीच मोठ्या प्रमाणात वर्दळ असते। सदर पाणंद रस्ता हा डोंगरी विकास योजनेमधनं मंजूर झालाय। त्या रस्त्यावरती केदारेश्वर कृषी सेवा केंद्र तसेच इतर काही व्यापाऱ्यांनी अतिक्रमण केलंय। परिणामी येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना त्याचा प्रचंड त्रास सहन करावा लागतोय। ग्रामस्थांनी 14 ऑगस्ट 2025 रोजी सदर रस्त्याबाबत तहसीलदार आणि भूमी अभिलेख कार्यालयामध्ये निवेदन देऊन अतिक्रमण काढण्याची मागणी केली होती। त्यानुसार 7 नोव्हेंबर रोजी मंडलाधिकारी, तलाठी तसेच भूमी अभिलेख कार्यालयामधील कर्मचारी म्हैसगाव इथे कारवाई करण्यासाठी गेले असता अतिक्रमणधारकांनी अतिक्रमण काढून घेण्यास नकार दिला। तेव्हा कर्मचाऱ्यांनी मोजमाप करून रस्त्याच्या हद्द आणि खुणा निश्चित करून पंचनामा केला। तसेच वरिष्ठांच्या आदेशानुसार पुढील कारवाई लवकरच करण्यात येईल असे संबंधित अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले। या प्रसंगी बापूसाहेब गागरे तसेच अशोक गोडे, गोरक्षनाथ हुलुळे, सुभाष मुसळे, विलासराव गागरे, डॉक्टर शशिकांत गागरे, रामभाऊ मुसळे, दादा दाते, सुभाष आंग्रे, गोरक्षनाथ जाधव, लक्ष्मण मुसळे, वामन आगरे, भानुदास गागरे तसेच सचिन दाते, संजय डगळे, गोरख कारबळ, सखाहरी मुसळे, सोमनाथ मुसळे, अजय दाते, बबनराव हुलुळे, नवनाथ घोडेकर, विजय गागरे, पांडुरंग गागरे, सचिन गागरे, संजय मुसळे, शुभम गागरे, रंगनाथ दाते, पोपट यादव, बाळासाहेब जाधव, दादा गागरे, बाळू साकुरे, गणेश गागरे, मुकिंदा साकुरे, भाऊसाहेब गागरे, दीपक बेलकर, भैया गागरे, गौराज हुलुळे, मच्छिंद्र हुलुळे, रामनाथ कणसे, निलेश आंग्रे, वसंत हुलुळे, अनिकेत बेलकर, बाबाजी गोडे, अविनाश गागरे, स्वप्नील गागरे, लक्ष्मण कारवळ, अण्णा दाते, बापू दाते, सोमनाथ बेलकर, बाबासाहेब दाते आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित होते। सदर रस्ता 8 दिवसांमध्ये खुला करण्यात यावा, अन्यथा राहुरी तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण छेडण्यात येईल, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे। आज तहसीलदार नामदेव पाटील यांनी नोटीस काढून मंडल अधिकारी यांच्या मार्फत आणि भूमिलेख अभिलेखचे लोक लकरे साहेब आणि पाठरे साहेब यांना हद्दी आणि खुणा निश्चित करण्यासाठी पाठवलं होतं। हद्दी आणि खुणा निश्चित करून सदर अतिक्रमणधारकांनी 30 फूट अतिक्रमण केलेलं होतं। त्यांना मंडलाधिकारी, तलाठी यांनी विनंती केली आणि आम्ही बी विनंती केली, जे आता रस्ता अडवलेला आहे तेवढा खुला करून द्या, पण त्यांनी नाकार दिल्यामुळे पुढील कार्यवाही थांबलेली आहे। आणि तहसीलदार साहेबांनी सुद्धा त्यांना विनंती केली। मग आता पुढील आमची भूमिका, आमच्या दळणवळण बंद झालेलं, आमचा रस्ता बंद झालेला आहे। आता आम्ही आमच्या मुलाबाळासह
तहसीलदार साहेब यांच्या दालनासमोर आमरण उपोषण करणारे रस्ता खुला होईपर्यंत. आज आमच्या पानंद रस्त्याचा जो प्रश्न रस्त्याचा होता त्यासाठी तहसीलदार यांच्या आदेशाखाली माननीय मंडलाधिकारी भालेकर साहेब, त्याचप्रमाणे तलाठी भाऊसाहेब, पंडित भाऊसाहेब, त्याचप्रमाणे भूमी अभिलेखचे लकारे भाऊसाहेब, त्याचप्रमाणे पठारे भाऊसाहेब आणि पोलीस स्टेशनचे मैट दादा, त्याचप्रमाणे दादा हे हजर होते. याच्या सदर ठिकाणी भूमी अभिलेख यांनी हे केलं, हद्द आणि खुणा निश्चित केलं. त्याचप्रमाणे सदर ह्या रस्त्यावर सदर कृषी सेवाचे तसेच बाकीचे दुकानदारांची 30 फूट अतिक्रमण हे आढळून आलेले आहे. ग्रामस्थांची मागणी आहे की आमचा पानंद रस्ता खुला करून द्यावा. सदर रस्त्यावर केलेल्या अतिक्रमणावर खुणा निश्चित करून सदर केलेल्या अतिक्रमण धारकांना काढण्यास सांगितले, परंतु त्यांनी त्याला नकार दिलेला आहे. पुढील कार्यवाही आता ते तहसीलदार साहेब काय करतील त्यावर लोकांचे लक्ष लागून आहे. आणि नाहीतर मग यानंतर पुढचा पाऊल आमचा उपोषण करणार आहोत. मनोज साळवे, C24 तास, राहुरी. कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल. पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती. आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला. सगळं सुरळीत झालं. किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, ऑब्स्टेट्रिक ICU. किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय. मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर. फोन 9850 20 0017.